की हिने झंपर शिवून म्हणे गाडी घेतली. अगं बावळट बायकांनो, मला असं वाटतं तुम्ही झंपर घालतच नाही. केवळ काय मण्याच्या चड्ड्या धुणे. त्या मण्याच्या चड्ड्या धुणाऱ्या बायकांना मी उत्तर देऊ का? थू त्यांच्यावर. त्या नवऱ्याचं कधी नाही का, नवऱ्याच्या झाल्या नाही. नवरा कामाला गेल्यावर किंवा काय बाहेर गेल्यावर त्या शेजाऱ्याला घेऊन झोपतात आणि त्या बायकांना मी बाईक जी आहे ना माझ्यावर जळणारी, मला वाटतं तू पण तो क्लास कर. हा, हे असले रिकामे धंदे केल्यापेक्षा आणि मण्याच्या चड्ड्या धुतल्यापेक्षा. मण्याच्या चड्ड्या किती धुतल्या ना तू, तर त्याच्यात त्या चड्ड्या धुवून तुला काही भेटणार नाहीये. सोडून दे मण्याच्या चड्ड्या धुवून. तर 2-4 लोकांनी मला मेसेज केले, टेक्स्ट मेसेज. ए फोन उचल ग फक्त तू, मग तुला सांगतो आता कशी तुझ्याकडून गाडी आली. चहा आली. म्हणून माझे जे अगदी हितचिंतक आहेत ना, म्हणजे माझं वाईट होणारे हितचिंतक, चांगले होणारे नाही, त्यांचे जे मूळव्याध होते ना, किती सालापासून त्यांना झालेले, ते असे बाहेर आलेत की त्यांचे. जय ज्योतिजय क्रांती, मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा, कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवेत. तर चला, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या दुःखाच्या क्षणामध्ये सुद्धा, ओके 2 मिनिटं फक्त, माझ्या दुःखाच्या क्षणात सुद्धा तुम्ही सोबत होतात आणि मी माझ्या सुखाच्या क्षणातही तुम्हा सर्वांना सोबत ठेवलेलं आहे. कारण आज मी जे करत आहे किंवा आज मला जे यश मिळत आहे, त्या सर्वांचं श्रेय माझ्या प्रेक्षक मायबापांना जाते. कारण माझ्या प्रेक्षक मायबापांनी माझी साथ सोडली नाही आणि मी जे बोलते हे खरं बोलतेय, मी समाजहितासाठी बोलतेय, हे माझ्या प्रेक्षकांना कळत होतं आणि त्यामुळं खरंच मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व तुमच्या सर्वांच्या भरभरून प्रेमाने अगदी मी यशाच्या शिखरावर पोचलेली आहे आणि नक्कीच पोचत आहे. तर त्याच्या माझ्या यशामागे तुमच्या सर्वांची दुवा आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे. तर येत्या 10 जानेवारीला माझ्या लेकीचा साखरपुडा आहे. माझ्या सर्व प्रेक्षकांना, माझ्या सर्व मायबापांना मी निमंत्रण देते याच्या माध्यमातूनच की माझ्या लेकीच्या साखरपुड्याला नक्की आवर्जून या. मोशीमध्येच आहे आणि मी पत्रिकाही यूट्यूबला अपलोड करणार आहे. त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या 1 तारखेला 2026ला मी नवीन गाडी घेतली आहे, स्कॉर्पिओ एन टॉप मॉडेल. तर तेही तुमच्या सर्वांच्या सोबत शेअर करायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी गाडी घेतली म्हणून माझे जे अगदी हितचिंतक आहेत ना, म्हणजे माझं वाईट होणारे हितचिंतक, चांगले होणारे नाही, त्यांचे जे मूळव्याध होते ना, किती सालापासून त्यांना झालेले, ते असे बाहेर आलेत की त्यांचे. असे बाहेर आलेत त्यांचे मूळव्याध. आणि असला त्यांनी धिंगाणा करणं लावला की 2-4 लोकांनी तर काय झालं, मी सेटिंग केलेली माझ्या मोबाईलला की मला अनसेव नंबर येत नाहीत. तर 2-4 लोकांनी मला मेसेज केले, टेक्स्ट मेसेज. ए फोन उचल ग फक्त तू, मग तुला सांगतो आता कशी तुझ्याकडून गाडी आली. चहायला मला काय झालं याला. आई ग, मला क्यू आले अक्षरशः. म्हणजे असं नाही का, असं किंवा व्हॉइस मेसेज पाठवलेले मला व्हॉट्सअपला 1-2 जणांनी, फक्त फोन उचल तू मग सांगतो. अरे म्हणजे अरे किती जळावं एखाद्यावर आणि किती, म्हणजे तुमच्या लोकांना कसं कळत नाहीये की गेली 2.5 वर्ष होऊन गेलीत की तुम्ही लोक अगदी भरभरून बददुआ देताय मला, भरभरून बदनामी करतायत माझी, पण मला काही फरक पडत नाही. मी 1 इंचभर सुद्धा मागं हटलेली नाही. माझ्या रस्त्यानं मी चालते आणि चालत आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणार. मी माझ्या बहीण भावांना, माझ्या प्रेक्षक वर्गाला, माझ्या प्रेक्षक मायबापांना नेहमी सांगत असते की, म्हणजे आज तर मी नारायणपूरला गेले होते माझ्या आईला घेऊन दर्शनाला आणि तिकडून येत असताना मी जेवणासाठी एका हॉटेलला थांबलो. तर माझे एक फॅन आले त्या ठिकाणी आणि मला म्हटले, ताई खूप छान वाटलं तुम्हाला इथे भेटून मला आणि मी फॅन आहे तुमचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक विचारायचं आहे, ताई तुम्हाला भीती वाटत नाही का हो? खूप ट्रोलिंग होते तुम्हाला आणि व्हिडिओमध्ये बघत असतो नेहमी, आज प्रत्यक्षात बघितलं, फार आनंद झालाय. म्हणजे असे दररोज माझे फॅन लोक किंवा माझे समर्थक मला भेटत असतात आणि मला उभारी देत असतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका. म्हणजे
मी नेहमी हे उदाहरण देत असते की ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या देशावर मुघलांनी आक्रमण केलं परकीयांनी, त्यावेळेला ते कोटभर होते आणि शिवछत्रपतींच्या सोबत फक्त मुठभर मावळे होते. लक्षात घ्या. कोटभर आपल्याही इथं होतेच लोक, आपल्याही भारतामध्ये होते कोटभर, परंतु ते कोटभर सगळे त्यांचे गुलाम होते, घाबरलेले होते. छत्रपतींसोबत फक्त मुठभर मावळे होते, पण ते इमानदार होते, एकनिष्ठ होते, धर्मनिष्ठ होते. आणि त्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर माझ्या शिवछत्रपतींनी अगदी कोटभर मावळ्यांना पाणी पाजलं आणि पळवून लावलंय. तर त्याच पद्धतीमध्ये जे मुठभर, आता कोटभर त्याच्या बरोबर आहेत, मला माहिती आहे कोटभर त्याच्या बरोबर आहेत, परंतु जे मुठभर माझ्यासोबत आहेत ना, ते एकनिष्ठ आहे, धर्मनिष्ठ आहेत आणि प्रामाणिक आहे. त्यांना खऱ्याची खोट्याची जाण आहे. तर त्या मुठभर लोकांमुळेच आज मी या ठिकाणी पोहोचली आहे. तर खूप जणांच्या बुडाला आग लागली, खूप जण, महिला वर्ग आहे हो, महिला वर्ग मला ट्रोल करणारं गाडी घेतल्यानंतर, की हिने झंपर शिवून म्हणे गाडी घेतली. अगं बावळट बायकांनो, मला असं वाटतं तुम्ही झंपर घालतच नाही. म्हणजे ब्लाऊज ते आपलं वस्त्र आहे, महिलांचं वस्त्र आहे, आपण घालतो त्याला एवढं वेगळ्या पद्धतीमध्ये ह्या महिला त्याला वेगळ्या पद्धतीमध्ये काहीतरी शब्द देत आहेत. आणि ही बाई ब्लाऊज शिवून, ही झंपर शिवून हिने गाडी घेतली. अगं बाई ग, तू जर लेडीज आहे तर तू पण झंपर शिवतच असेल ना. मग मला असं वाटतं तू कुठल्या तरी थुतुरमुतुर टेलरकडे टाकत असशील, त्यामुळे तुला माहितीच नाहीये झंपराची शिलाई काय आहे ती. माझी जी शिलाई आहे ना ती 1000 रुपयापासून पुढं आहे, सुरुवात 1000 रुपये आहे माझ्या शिलाईची, बरं का. 1000 रुपयापासून पुढे आहे ना, मी सांगू शकत नाही. आता माझ्या मुलीचा साखरपुडा आहे ना, तर मी एका ब्लाऊजच्या वर्क बाहेर करून घेतलं. मी जे आरी वर्क असतं ना ते बाहेर बनवून घेतलं. तर त्या आरी वर्कचे मी ना एका ब्लाऊजचे 7,000 ते 8,000 रुपये दिलेत आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जसं तुम्ही डिझाईन, जसं तुम्ही वर्क कराल ना, तसे त्याचे पैसे आहेत. तर बाई ग जी आहे ना माझ्यावर जळणारी, मला वाटतं तू पण तो क्लास कर. हे असले रिकामे धंदे केल्यापेक्षा आणि मण्याच्या चड्ड्या धुतल्यापेक्षा, मण्याच्या चड्ड्या किती धुतल्या ना तू, तर त्याच्यात त्या चड्ड्या धुवून तुला काही भेटणार नाहीये. सोडून दे मण्याच्या चड्ड्या धुणं. मण्याच्या चड्ड्या धुणारी गँग अशी जर माझ्यावर तुटून पडलेली आहे 2 दिवसापासून, अय. आणि माझे समर्थक काही असतील बिचारी भोळे बाबडे, मला टाकतात स्क्रीनशॉट, आणि मी त्यांना सांगत असेल लेवल त्या बायकांची, त्यांची लेवल काय, मण्याच्या चड्ड्या धुणे. त्या मण्याच्या चड्ड्या धुणाऱ्या बायकांना मी उत्तर देऊ का? थू त्यांच्यावर. त्या नवऱ्याचं कधी नाही का, नवऱ्याच्या झाल्या नाही, नवरा कामाला गेल्यावर किंवा काय बाहेर गेल्यावर त्या शेजाऱ्याला घेऊन झोपतात, आणि त्या बायकांना मी उत्तर देऊ थू त्यांच्यावर? अजिबातच देणार नाही मी. आणि माझ्या आनंदाच्या क्षणामध्ये मी दुःखाचं विरजन टाकणार नाही. तर अशा पद्धतीमध्ये नवीन वर्षातमध्ये माझी नवीन गाडी आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2026 या इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये ह्या वर्षी तुमचे जे गोल तुम्ही ठरवलेले आहेत ते माझ्या स्वामींनी, माझ्या बाळूमामांनी पूर्ण होऊ देत. त्यांना प्रार्थना करेल मी की तुम्ही जो काय तुमचं ध्येय ठरवलेलं असेल, जो काय तुमचा गोल तुम्ही या वर्षीचा तुम्ही आखून ठेवलेला असेल की मला हे करायचं आहे, हे या गोष्टी मला या वर्षामध्ये करायच्या आहेत, त्या सर्व तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होऊ देत अशी मी बाळूमामा चरणी आणि स्वामी समर्थांचरणी प्रार्थना करेन. आणि नक्कीच तुम्हाला यश मिळू देत. तर चला, हरकत नाही आहे. नक्कीच मी जो प्रवास आत्तापर्यंत करत आली आहे त्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्यासोबत होतात, आणि इथून पुढच्या प्रवासातही तुम्ही लोक माझ्यासोबत असणार आहात याची मला खात्री आहे. चला, काही कमेंट वाचते. विजयदादा नमस्कार. तर सर्वांना जय श्रीराम, सर्वांना जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. आणि सर्वांचे खूप खूप आभार ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या नवीन वर्षाच्या, इंग्रजी नवीन वर्षाचं माझं सुख समाधानाचं जाऊ दे यासाठी, किंवा मी गाडी घेतली आहे त्यासाठी. तर या सर्वांचे, सर्व भाऊ बहिणींचे, सर्व प्रेक्षक मायबापांचे खूप खूप आभार. असाच सपोर्ट मला करत राहा. आय फील व्हेरी गुड. कोण आहात कळत नाही, मग वाचून काय अर्थ नाहीये. चला, खूप 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 पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा जाता जाता सर्वांना एक
मेसेज देईल की माझ्या लेकीचा साखरपुडा आहे, नक्की सर्वांनी या. पत्रिका मी यूट्यूबला टाकेलच, जे जवळ असतील त्यांनी नक्की या. हेच निमंत्रण समजून. आहे ताई, राम राम. राम राम, थँक्यू सो मच.